मित्रांनो, तुमचा बजेट जर 22-23 लाखाचा असेल आणि फ्लॅट सुद्धा अशा डेव्हलप एरियामध्ये जर खरेदी करायचा असेल तर आज मी तुमच्यासाठी बदलापूर स्टेशन पासून फक्त 12 ते 13 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला दीपाली पार्क या एरियामध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला पॉइंट आउट करत आहे, या एरियामध्ये तुमच्यासाठी मी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। आता आपण हा स्टेशनचा एरिया पाहतोय। स्टेशन पासून आता आपण या दीपाली पार्क मध्ये आलेलो आहोत। इनफॅक्ट हा मांजरली एरिया आहे। आता तुम्ही जे सीन मध्ये पाहतात या मोहन ग्रीनवुड्स या नावाच्या बिल्डिंग्स आहेत आणि याच्याच बाजूला आता तुम्ही पुढे जर पाहायला गेलात तर इकडे आपल्याला हा दीपाली पार्कचा एरिया पाहायला मिळतो। तुम्ही पाहू शकता इथे आपला जो एरिया आहे तो किती डेव्हलप झालेला आहे। प्रत्यक्षात आता मी तुम्हाला या एरियामध्ये 1 BHK फ्लॅट दाखवणार आहे। हा सीन पाहिल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या बिल्डिंगच्याच खाली पूर्ण मार्केट एरिया आहे। समोरचा हा जो परिसर तुम्हाला दिसत आहे यात शाश्वत पार्कच्या बिल्डिंग आहेत। याच्यामध्ये सर्व जर पाहायला गेला तर टोटल तुम्हाला 36 बिल्डिंग पाहायला मिळतात आणि आज मी तुमच्यासाठी आता मी पॉइंट करत आहे या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावरती 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। आजूबाजूचा परिसर मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप चांगला डेव्हलप झालेला आहे। त्याचबरोबर पूर्ण मार्केट एरिया इथेच खाली पॉइंट आउट करत आहे तिथेच आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला खूप चांगल्या बजेटमध्ये इथे 1 BHK फ्लॅट खरेदी करता येऊ शकतो। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर आता पुढे थोडीशी अजून माहिती घेऊयात, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी बदलापूर वेस्ट परिसरामधील मांजरली परिसर तुम्ही आता ड्रोन शॉट मध्ये पाहिलाच असेल। गेल्या काही वर्षांमध्ये मांजरली दीपाली पार्क तुम्ही पाहायला गेला तर किती चांगला डेव्हलप झालेला आहे हे ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला आता कल्पना आलीच असेल की आज मी तुमच्यासाठी जो 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे तो अफोर्डेबल असणारच आहे। त्याचबरोबर एवढ्या डेव्हलप एरियामध्ये तुम्हाला हा 1 BHK फ्लॅट करण्याची संधी मिळणार आहे। मित्रांनो, या 1 BHK फ्लॅट बद्दल तुम्हाला 30 सेकंदामध्ये माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच आपण फ्लॅट पाहण्यासाठी पुढे जाऊयात। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 640 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 425 स्क्वेअर फूट आहे। 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावरतीच हा फ्लॅट आहे। या फ्लॅटचा मेंटेनन्स 1290 रुपये आहे। रेंटला जरी ही प्रॉपर्टी तुम्ही दिली तर साधारण 5 ते 6 हजार रुपये रेंट तुम्हाला आरामात मिळणार आहे। बाकी या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची आस्किंग प्राइस म्हणजे नॉन नेगोशिएबलच प्राइस असणार, जी 22.5 लाख असणार आहे आणि रजिस्ट्रेशनचा खर्च साधारण 1,70,000 पर्यंत जाणार आहे। ऑल इन्क्लुसिव्ह पाहिलं गेलं तर 24 लाखाच्या वरती नक्कीच हा फ्लॅट तुम्हाला जाणार नाही, या गोष्टीची नोंद घ्या। चला, मी तुमचा इथे जास्त वेळ नाही घेत, आता ऍक्च्युअल फ्लॅट पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला होम लोन किती करता येईल, डाऊन पेमेंट किती करायचं आहे, नेहमीप्रमाणे ही माहिती मी तुम्हाला शेवटला देणार आहे। चला मग आता फ्लॅट पाहून घेऊयात। फायनली मित्रांनो, आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर सगळ्यात आधी आपल्याला सेफ्टी डोअर पाहायला मिळतो आणि रूम मध्ये एंट्री केल्यानंतर सगळ्यात आधी एक मोठा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळतो। इथून जर तुम्ही लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर प्रशस्त असा आणि मोठा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। या ठिकाणी थोडं फ्लक्च्युएशन होत आहे मित्रांनो, लाईट्स ऑन आहेत त्यामुळे थोडंसं मॅनेज करून घ्या। लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला अटॅच बाल्कनी वगैरे पाहायला मिळत नाही, इथे बाल्कनी होती मित्रांनो, परंतु हे पूर्ण ब्रेक केलं आणि पूर्ण लिव्हिंग रूम या ठिकाणी मोठा केलेला आहे। एक विंडो तुम्हाला समोर मिळणार आहे, पूर्व पश्चिम दिशेला असल्यामुळे घरामध्ये उजेड भरपूर आहे। तर बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहायला गेला तर खूप प्रशस्त आणि चांगला वातावरण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। सो लिव्हिंग रूम या एंडिंगने आपण पाहून घेऊयात। हे बघा, आपला लिव्हिंग रूम आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, या ठिकाणी एक वॉलला आपण वॉलपेपर वगैरे लावून देतो आणि वरच्या बाजूला फॉल सिलिंग सुद्धा करून दिलेली आहे आणि तिच्यामध्ये लाईट सुद्धा आपण लावून दिलेले आहेत। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 645 स्क्वेअर फूट आहे। खूप मोठा फ्लॅट आहे मित्रांनो तसं पाहायला गेला तर, आणि प्राइस सुद्धा सांगितलेली आहे, खूप डिसेंट प्राइस आपण तुमच्यासाठी देत आहोत। सो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज पाहून घ्या। त्यानंतर लगेच राईट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो, हे बघा, आणि वरच्या बाजूला पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे आणि बाजूलाच वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम असणारे आपण तिकडे जाऊयात। त्याआधी किचन पाहून घेऊयात। हे पहा, इथे किचन ट्रॉली लावलेलं किचन आहे। त्याचबरोबर समोर आपल्याला एकच प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे। इथे सुद्धा थोडासा तुम्हाला स्पेस पाहायला मिळतो, तिथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता। विंडोची प्लेसमेंट आहे, वरती अजून एक पाण्याची टाकी लावलेली आहे आणि वरती सुद्धा काही कॅबिनेट्स बनवले आहेत जेणेकरून तुम्ही काही स्टोरेज तिकडे ठेवू शकता। तर हा आपला किचन आहे। चला मग किचन पाहून झाल्यानंतर लगेच आपण पुढे जाऊयात, कारण तुमचा टाइम खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। बाथरूमच्याच बाजूला मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो आणि बाजूलाच आपला प्रशस्त असा बेडरूम सुद्धा असणार आहे। हे पहा, चांगली साईज आहे मित्रांनो। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे। या मागच्या दुसऱ्या बिल्डिंग आहेत आणि इकडे आपण ग्रिल वगैरे सगळं तुम्हाला लावून दिलेलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा तुम्हाला खर्च करायची गरज नाही। या एंडिंगने तुम्ही जर पाहायला गेलात तर बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली आहे। इथे ज्या बाल्कनी होत्या त्या तोडलेल्या आहेत जेणेकरून रूम मोठा होईल आणि आता तुम्ही जर पाहायला गेलात तर रूम खरंच खूप मोठा दिसतोय। वरच्या बाजूला कोणत्याही प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये। या फ्लॅटचा मेंटेनन्स 1290 रुपये आहे।
फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर प्राइस सांगितलेलीच आहे. याची आस्किंग प्राइस जी असणार आहे ती 22.5 लाख आहे. चला मग आता आपण होम लोन बद्दल माहिती. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? मला माहिती आहे मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. विशेष म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ड्रोन मध्ये खूप चांगले शॉट्स दाखवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचा परिसर कसा आहे हे चांगल्या प्रकारे कळलंच असेल. मग मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ पाहत असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि एक चांगली अशी कमेंट करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. या फ्लॅटला आता मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची फ्लॅट कॉस्ट 22.5 लाख, रजिस्ट्रेशनसाठी साधारण 1,70,000 पर्यंत लागणार आहेत. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 24 लाखाच्या वरती हा फ्लॅट नक्कीच तुम्हाला जाणार नाही. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी साधारण मित्रांनो तुम्हाला 30-32 हजार रुपये पेमेंट असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे 2 ते 2.5 लाख रुपये असायला पाहिजेत. जर डाऊन पेमेंट कमी असेल तर तुम्हाला पेमेंट इनफॅक्ट सॅलरी जर जास्त असेल तर आपण तरी सुद्धा तुम्हाला करून देणार आहोत. कमीत कमी मित्रांनो तुमच्याकडे 1 लाख रुपये असणं गरजेचं आहे. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. व्हिडिओमध्ये सांगितलेली कोणती माहिती कळली नसेल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे, मला कॉल करा आणि या बदलापूर शहरामधील या डेव्हलप एरियामध्ये तुम्ही आपल्या स्वप्नातलं 1 BHK फ्लॅट खरेदी करा. चला मग मित्रांनो, आता भेटूत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.